मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वेगवेगळ्या 2 गटाला एकत्रित करण्याच्या प्रयत्नाला प्राध्यापक यशवंत बोडके सरांना यश। 2 गट एकत्रित झाल्यानंतर मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राध्यापक यशवंत बोडके तर सचिवपदी ज्ञानेश्वर डोईजड यांची सर्वानुमते निवड जाहीर। मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाची जम्बो कार्यकारिणी 14 ऑगस्ट 2026 रोजी शासकीय विश्रामगृह मुखेड येथे आयोजित बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आली असून संघाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक यशवंत बोडके तर सचिवपदी दैनिक श्रमिक लोक राज्याचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। यावेळी नांदेड मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस अनुराग पोवळे, पत्रकार प्रल्हाद लोहेकर, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप कामशेटे व ॲडव्होकेट सुनील पौळकर यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली। यावेळी नांदेड जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हा संघटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार शिवाजी कोणापुरे व किशोर संगेवार यांची निवड करण्यात आली असून मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख तर उपाध्यक्षपदी शेखर पाटील व संतोष बेळगे यांची निवड करण्यात आली। इतर कार्यकारिणीत राजेश बंडे, नामदेव एलकटवार, दत्तात्रय कांबळे, रामदास पाटील, संजय कांबळे, हाजी पठाण, गणेश आंबेकर, शरद जोगदंड, जैनोद्दीन पटेल, नामदेव श्री मंगले, विठ्ठल पाटील, राजू रोडके तर ज्येष्ठ सल्लागार म्हणून सुशील पत्की, शिवकांत मठपती, ॲडव्होकेट आशिष कुलकर्णी, मेहताब शेख, दादाराव आगलावे, अनिल कांबळे आदींची निवड करण्यात आली आहे। यावेळी नूतन कार्यकारिणीचा सत्कार समारंभ व स्नेहभोजनाचा सुंदर आयोजन माजी नगराध्यक्ष बाबू सावकार देबडवार यांच्या वतीने वृंदावन हॉटेल येथे करण्यात आले होते। तर दुसरीकडे मात्र मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन केलं जात आहे। पत्रकार भवनाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार। नूतन अध्यक्ष प्राध्यापक यशवंत बोडके व सचिव ज्ञानेश्वर डोईजड यांनी आगामी काळात मुखेड तालुक्यातील पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी संघाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याबरोबरच मुखेड तालुक्यात पत्रकार भवन उभारण्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं यावेळी अध्यक्ष व सचिव यांनी सांगितले। टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट।